जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होत असतील किंवा तीव्र लक्षणं जाणवत असतील तर एक गोष्ट नक्की समजून घ्या, तुमचा आहार यामध्ये खूप मोठी भूमिका बजावतो. पाळीच्या आधी किंवा दरम्यान कोणते पदार्थ टाळायचे ते आपण पाहूया. सगळ्यात आधी जास्त मीठ असलेले पदार्थ. पाळीत क्रॅम्प आणि ब्लोटिंग हा सर्वात सामान्य त्रास असतो आणि जास्त मीठ असलेले अन्न हा त्रास अजून वाढवतो. म्हणून पॅक फूड, कॅन फूड, लोणचं, चटण्या, पापड, सॉल्टेड नट्स टाळा. त्याऐवजी लिंबू, मिरी, हर्ब्स, लसूण वापरून अन्न चवदार बनवा. साखर आणि जास्त गोड पदार्थ. पाळीत जास्त गोड खाल्ल्यास मूड स्विंग्स वाढतात, उदास वाटतं आणि अस्वस्थता जाणवते. तेलकट, तळलेले आणि जास्त फॅट असलेले पदार्थ जसं बटर, क्रीम, चिप्स, बर्गर, पेस्ट्रीज हे हॉर्मोन इम्बॅलन्स करतात, ज्यामुळे ब्लिडिंग जास्त होऊ शकतं आणि दिवसभर अस्वस्थ वाटतं. त्यानंतर चहा आणि कॉफी. तुम्हाला वाटत असेल की चहा घेतल्यावरती बरं वाटतं, पण खरं तर कॅफिनमुळे शरीरामध्ये क्रॅम्प्स वाढू शकतात आणि विशेषतः पोट, पाय आणि स्नायूंमध्ये. प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूड यामधील प्रिझर्वेटिव्ह आणि एक्स्ट्रा शुगर आणि सॉल्ट शरीरामध्ये स्टिफनेस, ब्लोटिंग आणि डिस्कम्फर्ट वाढवतात. तसंच तिखट पदार्थ, अल्कोहोल आणि जास्त प्रोसेस्ड फूड हे गॅस, ऍसिडिटी आणि थकवा आणि हेवी फ्लो वाढवतात. मग खायचं काय? लो फॅट, बॅलन्स्ड आहार, नट्स, सीड्स आणि फ्रेश फूड. लक्षात ठेवा, पाळी दर महिन्याला येणारच आहे, पण योग्य आहार आणि सवयींनी ती पेनलेस आणि कम्फर्टेबल नक्की बनवता येईल.